नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 16 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे जिथे कधी काय होईल हे सांगता येत नाही। इथे याआधी असे अनेक गुन्हे घडत आहेत ज्यामुळे संपूर्ण देश हादरवून गेलेला आहे। बंदुका, गोळीबार, चाकू हल्ल्याच्या घटना तर इथे दरवर्षी अनेक घडतात। दरम्यान सध्या उत्तर प्रदेश हे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे। इथे एका तरुणीने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या छातीवर बंदूक ठेवून थेट धमकी दिली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एक तरुणी आपल्या गाडीतून पिस्तूल घेऊन थेट पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला धमकावताना दिसत आहे। पेट्रोल टाकण्यासाठी आलेला कार चालक आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादानंतर कार चालकाच्या लेकीने हा प्रताप केला आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र ठरलेले आहेत। विभागीय सहनिबंधक यांनी हा मोठा निर्णय दिलेला आहे। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठा दणका म्हणावा लागणार आहे। प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकांनी अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवलेलं आहे। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे। यावर बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। मी केलेल्या आंदोलनाचा हा परिणाम आहे असं त्यांनी म्हटलं आहे। या निर्णयात दबाव तंत्र वापरलं गेलं असल्याचंही कडू यांनी म्हटले आहे। सुनावणी अधिकारी हा एक मंत्र्याचा नातेवाईक आहे। व्यवस्थित काही करायचं नाही म्हणून ही सुरुवात केलेली ही मोहीम आहे असा आरोप कडू यांनी केला आहे। शिवसेना भवनात झालेल्या बैठकीदरम्यान ठाकरेंची शिंदे आणि भाजपवर टीका बघायला मिळाली आहे। चिंधी चोर मिंदे भाजप सोबत गेला असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे। मिंदे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो असाही घाणाघात यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे। घरगड्याची शेती बघा, शेतीत हेलिकॉप्टर संपत्ती मालकापेक्षा जास्त आहे। भाजप आणि मिंदे मुंबई अदानींच्या खिशात घालू पाहत आहेत असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे। तर जगातल्या मोठ्या पक्षाचा बीएमसी मध्ये जीव अडकला आहे अशी ही टीका ठाकरेंनी केली आहे। शिवसेना भवनात काल सर्व शाखा प्रमुखांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे। या बैठकीत रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असो की इंद्रायणी नदीवरील पूल हे भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे। या दोन्ही दुर्दैवी घटना केवळ भ्रष्टाचारामुळे घडल्या आहेत। इंद्रायणी नदीवरील पुलासाठी आणि कुंडमळा जोड रस्त्याच्या कामांना 11 जुलै 2024 रोजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली। या कामासाठी 15 कोटींचा निधी मागितला होता, परंतु 8 कोटी रुपये मंजूर झाले आणि 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी सही केली। हे पत्र भाजपच्या पदाधिकाऱ्यास दिले असा आरोप शिवसेना उभाटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला। माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की कुंडमळा घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार गप्प बसले आहेत। त्या भागातील त्यांचे आमदार सुनील शेळकेही बोलत नाहीत, ते सर्व कुठे आहेत? अजित पवार यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेणे गरजेचे आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात चौकशीचे आदेश दिले आहेत, खरे म्हणजे त्यांचीच चौकशी केली पाहिजे। कालचे बळी हे भ्रष्टाचाराचे बळी आहेत। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय असो की कुंडमळा येथील घटना, ज्या ज्या ठिकाणी दुर्दैवी प्रकार घडत आहेत त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचे नाव येत आहे असे राऊत यांनी म्हटले आहे। पुणे जिल्ह्यात कुंडमळा येथील पूल कोसळला, त्यात किती लोकांचा मृत्यू झाला त्याचा खरा आकडा आला नाही असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे। पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत आतापर्यंत 4 मृत्यू झाला आहे तर 51 जण जखमी झाले आहेत। या दुर्घटनेत अद्याप कोणताही पर्यटक बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नाही, परंतु तरीही खबरदारी म्हणून आज सकाळपासूनच पुन्हा बचाव कार्य सुरू करण्यात आले। आता या दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सरकारने आता तरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पाहावं अशा
शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला सुनावलं आहे। राज ठाकरे यांनी नुकतंच एक्सवर एक पोस्ट केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी कुंडमळ्यातील कोसळलेल्या पुलाचा फोटो शेअर केला आहे। या फोटोसोबत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत। सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क राहावं लागेल असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची बॅटिंग सुरू आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे। मुंबईतील हिंदमाता, सायन, दादर यांसारख्या सकल भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे। त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे। तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल उशिराने सुरू आहे। मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। त्यासोबतच ईस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवे सह सर्व वाहतूक संत गतीने सुरू आहे। पावसाची संततधार आणि वाऱ्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात खालावली आहे। तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यातून मार्ग काढताना बंद पडत आहेत, ज्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। इंदोरमधील राजा रघुवंशी याच्या हत्येला आता 24 दिवस उलटले आहेत। राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यासह 5ही आरोपी सध्या या हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत आहेत। त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे। या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत। आता याच दरम्यान राजाच्या हत्येपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये राजा आणि सोनम हे दोघेही तेथील एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। तेव्हा ते दोघे ट्रॅकिंग करत होते। राजा आणि सोनम दोघेही ट्रॅकिंगला जात होते। राजाच्या हत्येच्या काही काळ आधीचाच हा व्हिडिओ असून त्याचे अखेरचे काही क्षण त्यात कैद झाले आहेत। या व्हिडिओमध्ये सोनम पुढे चालताना दिसत आहे, तर राजा तिच्या मागे होता। तेव्हा सोनमने पूर्ण हाताचा पांढरा टी-शर्ट तर राजानेही पांढऱ्या स्लीवलेस टी-शर्ट घातला होता। खरं तर शिलाँग फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर दावा केला आहे की डबल डेकर ब्रिजच्या प्रवासादरम्यान तो जेव्हा व्हिडिओ बनवत होता तेव्हाच राजा आणि सोनम रघुवंशी हे दोघेही त्याच्या फ्रेममध्ये कैद झाले होते। दोघेही वरच्या दिशेने जात होते। तेव्हा सोनमने जो पांढरा रंगाचा फुल हातांचा शर्ट घातला होता तोच नंतर राजा रघुवंशीच्या मृतदेहाशेजारी सापडला असा दावा केला जात आहे। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यानंतर DNA टेस्ट मॅच झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात सोपवण्यात आलेलं आहे। दरम्यान या मोठ्या दुर्घटनेत आतापर्यंत 97 जणांचे DNA जुळल्याची पुष्टी झाली आहे आणि 35 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत। रुपाणी हे याच विमानाने लंडनला आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते। मात्र ऑफ नंतर या प्रवासी विमानाचा अपघात झाल्याने ते कोसळले होते। यात 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता। मृतांची ओळख पटवण्यास अडचण येत असल्याने त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांची DNA घेऊन ते मृतांची जुळवल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात आहेत। क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आगामी वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे। ICCने 2 जून रोजी या स्पर्धेचं आयोजन कोणत्या स्टेडियममध्ये होणार, या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होणार याबाबतची माहिती दिली होती। त्यानंतर आता BCCI सचिव देवजीत सैकिया यांनी फेसबुकवरून वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची माहिती दिली आहे। BCCI सचिवांनी फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर 2 नोव्हेंबरला अंतिम सामना पार पडणार आहे। 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीतील सामने होणार आहेत। या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे। तसेच श्रीलंकेची राजधानी कोलंबोतही अनेक सामने खेळवले जाणार आहेत। एकूण 5 स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत। बंगळुरू, इंदोर, वायझॅग, कोलंबो आणि गुवाहाटी येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे। साखळी फेरीत एकूण 28 सामने होणार आहेत। 30 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान एकूण 8 संघांमध्ये साखळी फेरीतील 28 सामने पार पडणार आहेत। प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 7-7 सामने खेळणार आहे। त्यानंतर सेमीफायनल मधील 2 सामने खेळवण्यात येतील, तर 2 नोव्हेंबरला वर्ल्ड चॅम्पियन टीम निश्चित होईल। इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जून पासून सुरुवात होत आहे। मालिकेतील सलामीचा पहिला सामना हा हेडिंग्ले लीड्स येथे होणार आहे। इंग्लंडने या सामन्यासाठी काही दिवसांआधीच प्लेइंग 11 जाहीर केली आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी द्यायची हा तिढा अजूनही कायमच आहे।
कसोटी मालिकेआधी इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया ए यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचची सिरीज पार पडली। ही मालिका 0-0 ने बरोबरीत राहिली। या मालिकेत करुण नायर याने द्विशतक, के.एल. राहुल याने शतक तर ध्रुव जुरेल याने 2 अर्धशतकं झळकावली। त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये कोणाला घ्यायचं हा पेच सुटत नव्हता। त्यानंतर आता इंट्रा स्क्वॉड मॅच मध्ये मुंबईकर सरफराज खान यांच्यानंतर शार्दुल ठाकूर याने शतक झळकावलं। शार्दुलने इंट्रा स्क्वॉड मॅच मध्ये 122 धावांची खेळी केली। सरफराजची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली नाही, मात्र शार्दुल कसोटी संघाचा भाग आहे, त्यामुळे शार्दुलची पहिल्या कसोटीत प्लेइंग 11 मध्ये जागा फिक्स झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। प्लेइंग 11 मधील 2 जागांसाठी तिढा कायम आहे। त्यानुसार शार्दुल विरुद्ध नितीश कुमार रेड्डी आणि रवींद्र जडेजा विरुद्ध वॉशिंग्टन सुंदर या चौघांपैकी कोणत्या दोघांना घ्यायचं हा तिढा होता। मात्र शार्दुलच्या शतकी खेळीमुळे चित्र आणखीन स्पष्ट झालं आहे। तसेच शार्दुल नितीशपेक्षा अनुभवी आहे। शार्दुलला इंग्लंडमध्ये 3 कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे, तर नितीशने फक्त 5 कसोटी सामने खेळले आहेत आणि तेही फक्त ऑस्ट्रेलियात। त्यामुळे शार्दुलला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे। आता कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुभमन गिल शार्दुलसाठी नितीश कुमार रेड्डीला बाहेर बसवण्याचा निर्णय घेणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे।